ना साय, ना खवा, ना मिल्क पावडर, सर्वात सोप्या पद्धतीने 1 ते 2 महिने टिकणारी खुसखुशीत आंब्याची वडी कशी करायची ते बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. नमस्कार, मी ज्योती, ज्योतिष किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. सर्वात आधी मी इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. मोठंच भांडं घेतलेलं आहे. 1 वाटी ओल्या नारळाचा कीस घेतलेला आहे, तो आपल्याला भांड्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. आणि सेम प्रमाणामध्ये इथे साखर किंवा तुम्ही खडीसाखरही घेऊ शकता. मी 1 प्रमाणामध्ये इथे खडीसाखर घेतलेली आहे. आपल्याला जेवढा खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे तितकंच आपल्याला साखर घ्यायची आहे, तीही टाकून घेतली. आणि 1 आंब्याचा मी इथे गर काढून घेतलेला आहे, तोही टाकून घ्यायचा. तोही 1 वाटी भरेल इतका आहे. सर्व गर मी भांड्यामध्ये टाकून घेत आहे. संपूर्ण मी ह्यामध्ये आंब्याचा गर टाकून घेतलेला आहे. झाकण लावायचं आहे आणि ऑन ऑफ करत आपल्याला हे छान फिरवून घ्यायचं आहे. ह्या पद्धतीने मी इथे छान फिरवून घेतलेलं आहे. अशी याची पेस्ट तयार होते. गॅसवर आता मी एक पॅन ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये साजूक तूप टाकून घ्यायचं आहे 1 चमचा आणि लगेचच आपण जे मिश्रण बारीक करून घेतलेलं होतं तेही ह्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. तुम्हाला ह्याऐवजी गूळ टाकायचा असेल तर गूळही टाकू शकता, पण मी इथे खडीसाखर वापरलेली आहे. आणि गॅस मी इथे कमी ठेवलेला आहे. मिश्रण आपल्याला दाटसर होईपर्यंत एकसारखं हलवत हे मिश्रण छान घट्ट करून घ्यायचं आहे. तूप टाकल्यामुळे मिश्रण कढईला अजिबात चिटकत नाही. आणि स्टीलच्या कढईमध्ये नका करू. 4 ते 5 मिनिटांमध्येच बघू शकता छान हे मिश्रण दाटसर व्हायला सुरुवात झाली. मी इथे गॅस कमी केला आणि एक ट्रे घेतलेला आहे. आपल्याला बर्फी सेट करण्यासाठी मी तूप लावून घेते. संपूर्ण ट्रेला मी इथे तूप लावून घेतलेलं आहे, म्हणजे चिटकणार नाही या पद्धतीने. पुन्हा आपण मिश्रण चेक करूया. बघू शकता बऱ्यापैकी इथे मिश्रण दाटसर झालेलं आहे. अजून याला 3 ते 4 मिनटं कमी गॅसवर होऊ द्यावं लागेल. चमच्याला सोडायला लागतं, कढईला सोडायला लागतं. ह्या पद्धतीने आपल्याला असं मिश्रण दाटसर तयार करायचं आहे. अजिबात हे तूप टाकल्यामुळे कढईला चिटकत नाही आहे. मी अजिबात चमचा खाली ठेवलेला नाही आहे. एकसारखं हलवत हे मिश्रण घट्ट करून घेत आहे. आता मिश्रणाचा गोळा व्हायला सुरुवात झालेली आहे. बघू शकता या पद्धतीने. अजून आपण 1 मिनिटभर हे मिश्रण असंच हलवून घेणार आहोत. आंब्याच्या सीझनमध्ये अशी तुम्ही बर्फी नक्की तयार करून बघा आणि आवडली असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा. मिश्रण आपलं छान दाटसर झालेलं आहे. आता बघू शकता कढईला अजिबात चिटकत नाही आहे. लगेचच आपण ट्रेमध्ये सेट करून घेणार आहोत. संपूर्ण मिश्रण ह्यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे. चमच्याला जे मिश्रण लागलेलं होतं चमच्याने मी ते काढून घेतलेलं आहे आणि लगेचच आपल्याला ही बर्फी सेट करून घ्यायची एकसारखी. मी संपूर्ण ट्रेमध्ये पांगवणार नाही आहे एकसारखं. अर्ध्याच ट्रेमध्ये मी हे पसरवून घेणार आहे. एकसारखं याला पसरून घ्यायचे, शेप देऊन घ्यायचा आहे, म्हणजे छान बर्फी तयार होते. मी इथे छान असं पसरून घेतलेलं आहे आणि आपल्याला ही बर्फी थंड होऊ द्यायची आहे. संपूर्ण आता इथे थंड झालेली आहे आणि आपल्याला बर्फी कापून घ्यायची. तुमच्या आवडीनुसार छोटी किंवा मोठ्या साईजची तुम्ही बर्फी कापू शकता. कोणत्याही आकाराची कापली तरीही चालते. मी इथे चौकोनी आकाराची बर्फी कापून घेत आहे. तुम्हाला एक बर्फी मी काढून दाखवणार आहे. बघू शकता अलगद अशी बर्फी निघलेली आहे. अजून ही थंडी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मस्त खुसखुशीत होते. ही लगेच ताजी आहे. 1 तासात तुम्हाला मी इथे दाखवत आहे. दुसऱ्या दिवशी छान अशी खुसखुशीत मस्त लागते, तोंडात विरघळते अशी ही बर्फी, आंब्याची बर्फी तयार होते. सर्व बर्फ्या मी तुम्हाला इथे काढून दाखवलेले आहे. बघू शकता अजिबात चिटकलेल्या नाही आहे किंवा कडकही झालेल्या नाही आहे.
आंब्याच्या सीझनमध्ये नक्की तयार करून बघा अशा पद्धतीने. आजची रेसिपी आवडली असेल तर ज्योतिष किचन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा. तुम्हाला एक बर्फी मी तोडून दाखवते. आता जरी तुम्हाला ही बर्फी थोडी चिकट वाटत असेल पण दुसऱ्या दिवशी छान खुसखुशीत तयार झालेली आहे. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.